हैदराबाद एक्सप्रेसमध्ये चोरी करणारी महिलांची टोळी ताब्यात। मनमाड हैदराबाद हिसार एक्सप्रेसमध्ये चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने पकडून मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले। 4 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। त्यांच्याकडून 23,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। हैदराबाद येथील कन्हैयालाल सुगंधी हे कुटुंबासह हैदराबाद हिसार एक्सप्रेसने बरहानपूरसाठी मध्य प्रदेश प्रवास करत होते। प्रवासात ते झोपले असताना नगरसूल ते मनमाड रेल्वे स्थानकादरम्यान त्यांची सुटकेस चोरीला गेली। त्यामध्ये 7,000 रुपये, सोन्या चांदीचे दागिने, कपडे असा 23,700 रुपयांचा मुद्देमाल होता। सुगंधी यांनी जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिल्यानंतर तेथील लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल कर्मचारी यांनी तपास सुरू केला। हैदराबाद एक्सप्रेसमध्ये चोरी केल्यानंतर संशयित 4 महिला मनमाड रेल्वे स्थानकात उतरल्या। नंतर त्या दादर अमृतसर एक्सप्रेसमध्ये बसल्या। पोलीस आणि सुरक्षा रक्षक त्यांच्या मागावर होते। सुरक्षा दलाच्या पथकाने धावत्या गाडीत या महिलांना बरोबर हेरले, कारण त्या मनमाड रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत दिसल्या होत्या। त्यामुळे त्यांनी रेल्वे बदलली तरी त्यांना पकडण्यात यश आले। गौरी महाजन काळे वय 19 वर्ष वालवड भूम, रेश्मा भोसले वय 19 वर्ष करे टाकळी अहिल्यानगर, पूजा काळे वय 19 वर्ष आणि अजून एक यांच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेली सुटकेस ताब्यात घेतली।